तर आज 15 तारीख आहे. दुपारचे 4:30 झालेत. 4:27 झालेत. आणि उद्या मला बरोबर 2 आठवडे पूर्ण होतील इथे येऊन. तर मी बसलो होतो आज घरी. संडे आहे, काय करत नव्हतो. माझी असाइनमेंट्स वगैरे पण सगळं झालं होतं. मी बुक वाचत बसलो होतो आणि कुठे जायचा प्लॅन नव्हता. माझ्या मित्राचा मेसेज आला मला, काय करतो आहे, जाऊया का बाहेर. म्हटलं चल जाऊया. मग आता इथे एबरडीन मॉल म्हणून एक जागा आहे, तिथे तो मला भेटेल. आता तिकडेच चाललो आहे. आणि आज संडे आहे तर आज बस खूप कमी आहेत. तर मला आता इथून 20 मिनटं चालत जायला लागणार. 1-1.5 किलोमीटर मला चालत जायला लागेल. तर हा मेन रोड आहे, इथे आतमध्ये घर आहे. तर हा माझा रोजचा बस स्टॉप आहे कॉलेजला जायचा. बस स्टॉप आणि एकदम प्लेझंट वातावरण आहे. एकदम सनी दिवस आहे आजचा. 17 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि ऊन पडलं आहे, त्यामुळे खूप प्लेझंट वाटतं आहे. गार नाही वाजत आहे. आता असंच जायचं आहे. आता कॅमेऱ्यात समजतं आहे की नाही माहिती नाही, पण हा स्लोप आहे, हा ना डाऊन हिल रस्ता आहे पूर्ण मॉलपर्यंत. घर आहे ना माझं जे जरा हाईटवर आहे, हिलवर आहे ते. तर जाताना चालत जाताना काय नाही वाटत, स्लोप आहे. पण जेव्हा चालत यायची वेळ येते ना तर जीव निघतो. आणि बर्फात तर खूपच प्रॉब्लेम होणार जर कधी चालत यायला लागलं तर. तसं आज संडे आहे. आज मला वाटतं संध्याकाळी येताना मला चालतच यायला लागणार आहे. संडेला खूप कमी बस असतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट इकडचं एवढं काही जास्त रिलायबल नाही आहे. तर व्लॉग बनवायचा काय प्लॅन नव्हता. जस्ट बोललो आता चाललोच आहे बाहेर, तर छोटासा व्हिडिओ एक बनवतो. आणि मी एक जोक केला आहे खूप मोठा. मी मुंबईवरून गोप्रो तर घेऊन आलो. गोप्रोचा जो बॉक्स आहे ना माझा, ज्याच्यात त्याच्या बेसिक ॲक्सेसरीज असतात सगळं. असं की 3 बॅटरीज आहेत माझ्याकडे, ते चार्जिंगची केबल आहे आणि हेल्मेटचे माउंट आहेत, ते सगळं मी घेऊन आलो आहे त्या बॉक्समध्ये. कारण ते माझ्या बॉक्समध्येच असायचं माझा, कारण मेन सेटअप तर मोटो ब्लॉकचाच होता ना. तर ते सगळं माझ्या त्या बॉक्समध्येच असायचं. तो बॉक्स मी असंच घेऊन आलो. पण माझ्या बाकीच्या ॲक्सेसरीज आहेत ना त्या आम्ही आणल्याच नाही, मी विसरलो आणायचं. तर ते सगळं आता मुंबईलाच राहिलं आहे. आणि मेन म्हणजे मी मीडिया मोड पण आणायचं विसरलो. तर त्यामुळे आता ऑडिओ एवढा काही चांगला नसेल येत कदाचित. बाईक चालली. तर इथे हे कनेडियन टायरचं स्टोर आहे खूप मोठं. इथे टूल्स वगैरे, हार्डवेअर, त्या सगळ्या गोष्टी मिळतात. झाड पडलंय. तर हा रस्ता क्रॉस करायची साईन आहे. बटन दाबलं. हा समोर मॉलच आहे, छोटासा मॉल आहे, जास्त मोठा नाही. आत जाऊन पण दाखवतो. मॉलचे बरेच एंट्रन्स आहेत. तर ह्या साईडने आलो तर इथून जाऊया. पूर्ण मॅप आहे इथे. संडे असून खूप रिकामा आहे मॉल. संडेला जरा गर्दी तर असली पाहिजे ना, कोण दिसतच नाही. फूड कोर्ट आहे इथे. मी आलोच नव्हतो. हा मॉल मी पण काय एक्सप्लोअर नाही केला. मी लास्ट टाईम फक्त एकदा माझं सिम कार्ड घ्यायला आलो होतो.
तेव्हा पण सिम कार्ड घेऊन मी निघून गेलो होतो लेक्चरसाठी. मला लेक्चरला जायचं होतं परत. आजच जरा फिरतो होता. मित्र जो येतो ना तो अजून आला नाही. तो त्याचा मेसेज आला मला, ऑलमोस्ट पोचला देतो. तर हाँ ऐसे मैं बोला अभी जा ही रहे तो कुछ रेकॉर्ड कर लेते हैं. तर हमारा मित्र वरून आहे, सेम कॉलेजमध्ये, कोर्स वेगळा आहे आणि बेळगावचा आहे. तर आता 5 वाजलेत. मी डाऊनटाऊनला चाललो आहे. आता मॉलला यायचं कारण हेच होतं की भेटायला एक कॉमन जागा पाहिजे कोणती तरी म्हणून. त्यामुळे त्याला बोललो की मॉलला ये, कारण दोघांची घरं लांब आहेत ना. आता इथे भेटलो आम्ही. आता वरून बसच चेक करतो. इथे समोरच बस स्टॉप आहे. काय गेलं ते तर आम्ही ह्या साईडने बाहेर गेलो तर ह्या बस स्टॉपवर बस नाही, तर दुसऱ्या एक्झिटने बाहेर जायचं आहे. तिकडच्या बस स्टॉपवर बस आहे. परत आत आलं तर त्या साईडने एक्झिट मारतो. कहाँ पे? को दिखा रहा है बस. नहीं बस स्टॉप कहाँ पे? तर हा समोर बस स्टॉप आहे. खूप गर्दी आहे बस स्टॉपवर. या साईडने पूर्ण माउंटन्सचा व्ह्यू आहे. या 3 चाकी गाड्या खूप फेमस आहे तिथे. चढायला खूप गर्दी झाली. बसायला जागा मिळाली. आमचा स्टॉप आला. पावणे 6 वाजलेत. बसमध्ये खूप गर्दी होती. आणि पोचलो इथे. आता इथून चालत चाललो रिव्हर साईड पार्कला. त्या पार्कला त्या दिवशी मी गेलो होतो, आज परत चाललो. आणि हे मेन डाऊन आहे कॅमलूप्सचं. ब्यूटीफुल पूरा कलरफुल लगता है पूरा. तर मी रिव्हर साईड पार्कला पोचलो आहे. त्या दिवशी मी तिकडच्या गेटनी गेलो होतो. आज या साईडने आलो आहे, लिहिलं रिव्हर साईड पार्क. तर इथेच मी आलो होतो लास्ट वीकमध्ये. स्विम ॲट युअर ओन रिस्क वॉर्निंग दिली. तर हे ह्या साईडने जी येते ती साऊथ थॉम्सन रिव्हर आहे. समोरून जी येते ती नॉर्थ थॉम्सन रिव्हर आहे. आणि फ्लो त्या साईडला आहे. तिकडे जाऊन दोन्ही रिव्हर्सला एकत्र फक्त थॉम्सन रिव्हर बोलतात. आणि माझ्या कॉलेजचं पण तेच नाव आहे, थॉम्सन रिव्हर्स युनिव्हर्सिटी. फोटो भी लगाया होगा, हेरिटेज अपलोड. बहुत पुराना है. 1860. तर खूप रिच हिस्ट्री आहे कॅनडाची त्या बाबतीमध्ये. 1800sमध्ये आता इथे जे व्हाईट लोक राहतात ना, ते त्यांचं ओरिजिन कॅनडाचं नाही आहे, सगळे बाहेरून आलेले आहेत. कॅनडाचे जे मेन लोक होते ते ॲबोरिजिनल बोलतात त्यांना. त्यांच्यात पण बरेच ट्राईब्स होते वेगवेगळ्या जागेचे, कारण खूप मोठं आहे कॅनडा. आणि तेव्हा फर ट्रेडिंग चालायचं इथे.
ॲनिमल्सची हंटिंग करून फर बनवायचे, जॅकेट्स वगैरे, कोट्स ते सगळं बनवायचे. आणि हडसन्स बे कंपनी जी आत्ता पण सगळ्या मॉलमध्ये जे शॉप्स आहेत ती तेव्हाची मेन कंपनी होती, ब्रिटिशर्सनी चालू केलेली. आणि त्या लोकांनी ॲबोरिजिनल लोकांना खूप त्रास दिला सगळीकडे. आणि मेन म्हणजे त्यांनीच असे सिटीज वगैरे बसवले तेव्हा, फोर्ट्स वगैरे बसवले. आणि मग नंतर इंडिपेंडन्स नंतर ते सगळे गेल्यावर 1885मध्ये कनेडियन पॅसिफिक रेल्वेचा ट्रॅक पूर्ण रेडी झाला व्हँकुव्हरपासून टोरंटोपर्यंत. आणि तेव्हापासून प्रॉपर ट्रेड चालू झाली. ह्या पॉईंटला मी त्या दिवशी पण आलो होतो. आया स्टीप तो है, पैर देने के बाद पता चला कि स्टीप है. अभी तो यहाँ से इजी है. आता 6:42 झाले. बसून आम्ही मस्त चकली वगैरे खाल्ली. आता परत चाललं वरती. आता इथे जरा कठीण आहे चढायला. आम्ही मगाशी त्या साईडनी खाली उतरलेलो आणि इकडे चालत आलो. आता इथून रस्ता तर आहे, हो जरा वर जाऊन समजेल जमतं आहे की नाही चढायला. भाई आ जाएगा, हाँ आ जा. स्टीप तर आहे जरा, पण दगड आहेत पाय ठेवायला. तर वरून कष्ट करून आल्यावरती आता मागे पाण्याची बॉटल, आमची पाणी संपलं आहे आमचं, तर तिकडे जाऊन पाणी भरून घेतो. परत फ्रीज आहे इथे. आणि मग परत जाऊ डाऊनटाऊनमध्ये, बघू खायला अजून कोणती जागा नवीन सापडते का. आज एक्सप्लोर करायचा दिवस आहे. पाणी भरायची अशी सिस्टम असते. बटन दबाना है क्या? मस्तपैकी फुलं वगैरे लावून किती छान डेकोरेट केलं आहे. पार्कच्या बाहेर आलं आता इथून. आता परत डाऊनटाऊनमध्ये चाललो आहे. आता ते सगळे रेस्टॉरंट्स आहेत लाईनमध्ये. आम्ही शोधतो आम्हाला व्हेज कुठे खायला मिळेल. आता कासा अजूल मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आम्ही. तर वरून इकडे येऊन गेलेलं त्या दिवशी, मला व्हेज चांगलं मिळेल तर आलो आम्ही इथे. प्लीज वेट टू बी सीटेड. मी बोललो की बाहेर जरा पॅटिओमध्ये बसूया वाऱ्यावर, मस्त वेदर आहे बाहेर. ग्वाकामोले मागवलं आहे आणि आईस टी आहे. अजून केसडिया पण मागवलं आहे, वेजी केसडिया ते येतं आहे. आता हा GMC डेनाली हेवी ड्युटी ट्रक आहे. याचा लिटरली बोनेट ना माझ्या छातीवर येतं. एवढा मोठा पिकअप ट्रक आहे. आता 7:45 झालेत एक्झॅक्ट. आणि आमचं खाऊन झालं आहे, मस्त होतं जेवण. आम्ही आता बस स्टॉपकडे चाललो. मग आता अंधार झाला आहे, जरा ढग पण आलेत असं वाटतंय, पाऊस पडू शकतो सांगता नाही येत. या साईडला पूर्ण अंधार झाला आहे आणि तिकडे अजून सनसेट होतं, ते मस्त वाटतंय.
बस स्टॉपवर आलो आहे. हा बस स्टॉप आहे. ते 7 नंबर आहे, 9 नंबर ना, 9 नंबर बस पकडायची आहे आणि ती येणार आहे आता 5 मिनटात. लई बस आली आता. ॲपमधून QR कोड स्कॅन करायचा असतो आतमध्ये आणि असं पुढे सायकल लावू शकतो आपण आपली असेल तर. आणि बसमधून जस्ट उतरलं, याच बसमधून उतरलं. इथे मागे कॉलेज आहे आणि इथे आम्हाला आता वॉलमार्टमध्ये जायचं आहे. इथून चालत समोर दिसतंय मला इथून, पण इथून चालत जायला अजून 5-10 मिनटं लागतील. थंडी वाढली यार, टेम्परेचर 14 डिग्री झालं आणि पुढे जाऊन अजून पडणार आहे आज रात्री. लोएस्ट 9 जाणार आहे आज रात्री, 9-7 जाणार आहे सकाळचं. वॉलमार्ट आहे. इथे सगळं मिळतं, स्टेशनरी, कपडे, ग्रोसरीज, इलेक्ट्रॉनिक्स सगळं मिळतं इथे. आता पुढच्या महिन्यात हॅलोवीन आलं आहे म्हणून हे सगळं इथे कॉस्ट्युम्स आलेत लहान मुलांचे. बोले आगे चालू आहे. आम्ही घेऊन आलो आहे बाहेर बिल इथे. बस स्टॉपकडे चाललो आहे. बस आता लगेच 9 मिनटात येणार आहे. फटाफट चाललो आहे बस स्टॉपकडे. आणि जी बस माझी नेहमीची आहे ना 5 नंबर, ती मला घराच्या बाहेर सोडते, ती बसच नाही आता. आणि वरूनला जायचं आहे 7 नंबरमधून, तर मी पण 7 नंबरमधूनच जाईल. पुढे मला 20-25 मिनटं चालत जायला लागेल, दुसरा ऑप्शन पण नाही आता, तसंच जाईल. आली बस. थँक्यू. आता इथून 24 मिनटं चालत जायचं. इकडून आता चढ चालू झालं आहे आणि खूप स्टीप चढ आहे. उतरताना खूप सोपं पडतंय, चढताना जीव निघतो. अजून मला वाटतं 500 मीटर बाकी असेल डर. आणि खूप शांतता आहे इथे, कोणच नाही. बाहेरची लाईट बंद आहे पण आज लोकांनी लाईटच चालू नाही केली वाटतं. हाय. Hey. It was nice. पोचलोय घरी. मजा आली असं तसं डाऊनटाऊन फिरायला. आणि आम्ही दोघं अचानक गेलो. मी जस्ट बसलोच होतो, मी बुकच वाचणार होतो आणि मला वरूनचा मेसेज आला की काय करतोय. बोललं जाऊया का, बोललं चल जाऊया. बरं झालं गेलो. डाऊनटाऊन एक्सप्लोअर केलं बऱ्यापैकी आज. आता टाईम झाला आहे 9:21. मला जेवायला भूक तर नाही लागली आहे, तर मी झोपून जाईल आता. उद्या मंडे आहे, उद्या लेक्चर आहेत कॉलेजमध्ये. तर मग हा व्लॉग इथेच एंड करूया आता. इथे येऊन मी पहिला व्लॉग बनवला आणि अजून व्लॉग बनवेल मी हळूहळू, टाईम मिळेल तसा. आणि तुम्हाला दाखवेल कॅम्पलूप्स ब्रिटिश कोलंबिया कसं आहे, किती सुंदर आहे, सुंदर आहे की नाही तुम्ही डिसाईड करा. मग टेक केअर, बाय.